काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील शुक्रवारी गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील दूध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय केदारी रेडेकर यांच्या पश्चात अंजनाताई रेडेकर यांनी शिक्षण संस्था उत्तम प्रकारे चालवल्या असून या संस्थांच्या माध्यमातून त्यांची जनसेवा अशीच पुढे चालत राहावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून सर्वजण मिळून सामोरे जाऊया. गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक जनता दलासह सर्वजण मिळून लढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसंच जिल्ह्याच्या राजकारणात सोबत राहण्याची भावनिक साद त्यांनी यावेळी घातली. शेवटी संघर्ष करावा लागतोय. आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले 20-25 वर्ष मी या जिल्ह्याच्या राजकारणात आहे. बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार्षिकला सगळे माझ्या बरोबर असतात, एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतोय. आता एकटा आहे, तुम्ही सगळे आहे ना माझ्याबरोबर. त्यामुळं या सगळ्या निवडणुका आता कारण की पहिलं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि नगरपालिका, नगरपंचायत म्हणजे चंदगडची असेल, आजऱ्याची असेल, या सगळ्या निवडणुका उद्याच्या भविष्यकाळात लागणार आहेत. आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीला उद्याच्या भविष्यकाळात सामोरा जाणार आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आशीर्वाद असंच या ठिकाणी आम्हा सगळ्यांच्या पाठीमागे राहू दे. मामींना मनापासून शुभेच्छा देतो की यावेळी बोलताना गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी आजपर्यंतच्या जडणघडणीत आमदार सतेज पाटील यांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं. तसंच आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, आजरा कारखान्याचे संचालक अशोक तरडेकर, विद्याधर गुरबे, सागर पाटील, मल्लिकार्जुन आरबोळे, गणपतराव डोंगरे, अमर चव्हाण, अनिरुद्ध रेडेकर, प्राध्यापक अनिल कुराडे, ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, युवराज बर्गे, रामदास पाटील, नितीन देसाई यांच्यासह दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.